मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत। ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे। 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता। खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे। मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं। बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। पाऊस पडायला लागला, सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 वस्तीमध्ये लिंगापूरला बकरी जायची आणि 2001 ला बाळूमामांची बकरी नियमित मार्ग सोडून बाहेर काढायचा विचार होता। तेव्हा आमचं वडील कारभारी होते। मग ते सगळ्या पंचांना वगैरे विचारलं, एवढ्या बकरी बाहेर काढूया काय? तर खुशाब पाटील म्हणजे अजिबात बकरी बाहेर वगैरे काय काढायचं नाही, तू काय तो खोळापणा करू नकोस। दादा म्हणतात, आमचं वडील म्हणत नाही काढायला पाहिजे, एक तुला काय कळते असं वगैरे झालं। आमचं वडील जाऊन बाळूमामाच्या मंदिरात झोपलं, बकरी तिथंच होती आणि झोप लागणं वडिलांना, काय करायचं बकरी बाहेर पडली पाहिजे। मग वडील नंतर 12-1च्या दरम्यान थोडं झोप लागली। झोप लागल्यानंतर आमचं वडील बाळूमामाने दृष्टांत दिला, तर असं वडाचं झाड होतं आणि वडाच्या झाडावर आमचं वडील बघायला लागले तसं झाडाला, तर बाळूमामा आणि मुळे महाराज बसलेले आणि वडाच्या फांद्या म्हणजे वडाचा खोड दिसते, पण फांद्या कुठे गेल्या काही दिसत नाही। इकडे बघेल तर फांद्या, इकडे बघेल तर फांद्या, तिकडं जिकडं बघेल तिकडं फांद्या। मग आमचं वडील म्हटले, हे काय आहे अण्णा? अरे जिकडे जाशील तिकडे मीच आहे, तू फक्त माझं नाव घेऊन पाऊल टाक। पण ही ऐकण झालेत की त्यांच्या नादाला लागू नकोस, तुझ्या संघ उद्यापासून घोंगडं खांद्यावर घेऊन काठी घेऊन मी संघ येणार आहे, तू चल पुढं। मग आमच्या वडिलांनी सांगितलं, कृष्णात गवळी होती त्यावेळेला, मग म्हणले बाळूमामांना परवानगी द्या, सरळ तू बाहेर पड। मग बाळूमामा आमच्या वडिलांनी बकरी बाहेर काढली आणि जशी बकरी फिरायला लागल्यात तसं बाळूमामांचा भक्ती प्रसार वाढलेला आणि जसं आता आपण आमुषाला बघतोय, गर्दी जवळजवळ निडोरीपर्यंत गाडी लागते आणि तिकडं मुदाळ त्यापर्यंत गाड्या लागून लोक चालत येतात आणि हा जो काय भक्ती समूह वाढतोय बाळूमामाचा भक्ती जो आहे तो खरोखर साध्य होतोय। कारण का, तुम्ही देऊळ पिक्चर बघितला असेल, त्या देऊळ पिक्चरची हिस्ट्री अशी आहे, म्हणजे विषय असा आहे की जो खरोखर भाविक असतोय त्याला त्या झाडाच्या तिथं दत्त दिसल्यासारखं वाटतं। माणसाच्या मनात जसा भाव असेल तसा देव दिसतो, पण लोक काय करतात, त्याच्या बाजूच्या आजूबाजूचे जे आहेत त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं की तिने एक देऊळ बांधतात आणि त्या देवाच्या नावावर सगळा बाजार सुरू होतो आणि शेवटपर्यंत म्हणजे ती देव म्हणणारे असतात, ती तिथली देवाला सुद्धा पाया पडायला जातात। नंतर त्या देऊळ पिक्चरामध्ये ते प्रस्ताव वाढल्यानंतर आता ती फक्त पैशाच्या मागे लागले असते। नरयोनी म्हणजे मनुष्य जन्म जो आहे तो 84 लक्ष योनी पार करून मग आपल्याला मिळाला। मग अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलेलं असतं, या नराचा किंवा मानव जन्माचं ध्येय काय? श्रीकृष्ण सांगतात की हा नराचा नारायण होणे हा मानवी जन्माचा उद्देश असला पाहिजे। मग तो कसा केला पाहिजे? तर त्या परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे। मग नुसताच ध्यान करून उपयोग नाही, सगळ्यांनी जर संन्यास घेतला तर अवघड होईल। म्हणून साधा सुद्धा मार्ग बाळूमामांनी असू दे, आपल्या तुकाराम महाराजांनी असू दे सांगितलेला आहे की उठता बसता करता काम परमेश्वराचं नाव घ्या। आणि सरांनी जे काय आता उपक्रम हाती घेतले तो खरोखर स्तुत्य आहे आणि त्याचबरोबर जिकडं बघल तिकडं आता बाळूमामांचं नाव ऐकू येते आणि बाळूमामाने सांगितलेलं होतं, जगात सगळीकडं एकच घंटा वाजल, फक्त बाळू घंटा, बाकी कुठंच वाजणार नाही आणि सगळ्यातली जगातली देवळांना कुलप पडते, फक्त माझं दार उघडं राहील। त्याची आपल्याला प्रचिती कोरोना काळात आली होती, सगळी मंदिरं बंद झालेली होती, पण बाळूमामांचा बकऱ्यांचा दरबार कधीच बंद पडला नाही।
आणि सर तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. पण मला एक म्हणजे वाटतंय कदाचित त्यावेळेला मोबाईल पण नसतील, कारण बाळूमामांचं ज्या काही लीला आहेत किंवा प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत हे औरनाळ गाव घराघरात अनुभव असेल, घराघरात. आणि ती लोक सांगणारी लोक आता नाही आहेत. आणि ती लोक मला वाटते 2001च्या आसपास नष्ट झालेले आहेत. 2001च्या आसपास आमची आजी बाळूमामांची मानलेली मुलगी ती 2001-2ला एक्सपायर झाली. त्यांचं पण अनुभव खूप होते, पण आम्हाला तेव्हा हे झालं नाही की ते लिहून ठेवलं पाहिजे. तर आमच्या वडिलांनी यांना पण ते व्हिडिओ सांगितला असेल. इथं औरंगाबाद बकरी बसायला होती चौगुल्यांच्या तिथं, आणि आमचं वडील पलीकडे ओढ्याच्या पलीकडे होतं, आणि आमचं वडील बकऱ्यात होतं. आणि आमच्या वडील लहान असताना, या मुलाच्या वयात असताना, बकऱ्यात असताना बाळूमामाने 2-3 माणसं पाठवली होती. पाऊस येणार आहे, वडा येणार आहे, त्या रांडच्याला पहिला घेऊन यायचा, बकरी घेऊन यायला सांग. आणि पाऊस तर नव्हताच. 2 वेळा माणसं ऐकून गेली, हे तुला बाळूमामाने बोलवलंय बकरी घेऊन इकडे वड्याच्या यामध्ये. वडील आमचं गेलंच नाही. शेवटी बाळूमामा तिथं गेलं. रांडच्या तुला काय सांगते कळते का नाही, तू पहिला इकडे वड्याच्या इकडे, वड्याच्या पलीकडे थांबायचं नाही. मग आमचं वडील बाळूमामाला शिवायच्या तिथं मला ऐकून आलं. आणि तेव्हा पाऊस पण पडला नाही, वडा पण आला नाही, काहीच नाही. आमचं वडील घरी गेलं आणि मग बाळूमामा वडिलांच्या बरोबर 2 भागात बकरी घेऊन गेलं. आणि बकरी घेऊन गेल्यानंतर तिथं पाऊस नाही, काय नाही, वड्याच्या पलीकडे बकरी घेऊन आमचं वडील चारत थांबलेलं, एकटंच होतं. आणि ते आवाज येताना एक भोंगा झाला. आणि आवाज येताना कर्नाटकमधली माणसं ती बोलायला, हल भेटतो, हळ भेटतो, वडा आला असं सांगला. आमच्या वडिलांना कन्नड आलंच नाही. बघतोच तर तो माणूस जो होता तो घुमलायला लागला हळूहळू. आता मोठं वड्यावरनं पाणी यायला लागलं असं. आणि त्या वड्याच्या पाण्यातनं जवळजवळ गाई, म्हशी, माणसं, बकरी सगळंच वाहून चाललेलं. आणि मग तेव्हा आमच्या वडिलांच्या डोक्यात प्रकाश पडला की बाळूमामाने मला वड्याच्या पिढीकडे काय यायला सांगितलं. आणि तो माणूस सांगितलेला हळबेतू नडी नडी नडी, आमच्या वडिलांना कळालंच नाही. मग रात्री 12-1 वाजेपर्यंत वड्याचं पाणी काही कमी होईल. आमच्या वडिलांच्या म्हणजे आमच्या आजोबांनी गावातली माणसं घेतली, तिथं आली आणि अंदाज बघत बघत पहिला एक बकरी बाहेर काढली. आणि मग आमच्या वडिलांना बाहेर काढली. म्हणजे पुढं किती काय घडणार आहे, मामा भविष्य सांगते परी ते ज्योतिष नसते, पुढे होणार त्याची गती सहजीकडे. हे बाळूमामांचं जे आहे प्रचिती ती क्षणाक्षणाला प्रत्येक गावागावात आलेली आहे. साहेब तुम्ही म्हणताय तसं या औरनाळ, भडगाव आणि निमनाळ या भागात एक मोठं पुस्तक तयार होईल. एवढे अनुभव या गावागावात असतील. आता आमच्या गावात बाळूमामा आमच्या घरी फक्त 1 ते 2 वेळा झाले होते. तर ते आमच्या वडिलांचा अनुभव आम्ही आता ठरवले की जे झालेलं आहे ते लिहून ठेवावं. तर पुस्तकात यांनी सांगितल्याप्रमाणे जे पुस्तक लिहिलेलं आहे 130 रुपयाचं मोठं, त्यामध्ये फक्त थोडंच अनुभव घेतलेले, बाकीचे अनुभवच घेतलेले नाही. तसं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या गावातले भरपूर अनुभव आहेत, ते पण संग्रहित करावं. आणि केलं तर ते पुस्तक मोठं होईल. आता मी सरांचं पण एपिसोड बघितलेले आहेत. आता त्याच एपिसोडवर लिहिलेलं पण असते, सर पुढचा एपिसोड कधी येणार आहे आणि ही माणसं कुठं राहतात आणि आम्ही त्यांना भेटणार आहे. तर आमच्या पण घरला ती व्हिडिओ बघून लोक आली होती, हे मामा खरोखर आहेत काय आणि खरोखर तुम्हाला असं झालं काय वगैरे विचारायचं. का तर लोकांना असं वाटतं की बाळूमामा खूप वर्षापूर्वीची समाधी आहे. आणि जेव्हा 66 साल समजते येऊन तेव्हा लक्षात येते. आणि तिथं प्रत्यक्ष देवळात आल्यानंतर लोकांना कळते की ह्या ठिकाणी अंधश्रद्धा नाही, कारण आपण तिथं कुठंच काही त्यांना सांगत नाही आणि कुठेही म्हणत नाहीत की वर्गणी करा, देणगी टाका, ओवाळणी टाका. त्यामुळे लोकांच्या लक्षात येते इथं काय हे नाही, अंधश्रद्धा वगैरे नाही. आणि आपण योगायोगाने सगळेजण बाळूमाच्या मार्गाने माणसं आहोत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे नराचा नारायण होण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण वाटचाल करत राहू अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि सरांना मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि बाळूमामाने ज्या अर्थानं परवानगी दिलेली आहे त्या अर्थी तुमचा उपक्रम 100% यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. कारण बाळूमामा जे होणार आहे तेच सांगतात की ही बाळ तू कर. त्यामुळं 100% मी खात्री देतो की बाळूमामा आपल्या सोबत राहतील, सहर अशी राहतील. कारण बाळूमामाने सांगितलेलं आहे जो आहे म्हणणार आहे
त्याला मी आहे, आणि नाही म्हणतोय त्याला नाही. आणि आपण आहे म्हणणारे आहे, काही जरी बाळूमामा आहे, काही ना काही होईल असं आपण म्हणतोय. कारण बाळूमामा आपल्या त्या रक्तात बिनवलेलं आहे किंवा आपल्या नशिबानं हे झालेलं आहे. आणि परवा मी आपले तुमच्या गावचे ते हे आले होते की प्रवचनकार गवळे आणि चवले आले, तर ते सांगत होते की आपण आपल्या आईवडिलांच्या वतनावर या बाळूमामाच्या मार्गात आहे. आईवडिलांच्या वतनावर म्हणजे आईवडिलांनी आजी आजोबांनी काहीतरी पुण्याई केल्या, त्या पुण्याईवर आपण या बाळूमामाच्या मार्गात आला. आपण पण काहीतरी मिळवलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या वतनावर आपली पुढची पिढी या बाळूमामाच्या देवळात विनासायास विना अडचण गेली पाहिजे. एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय वडील. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया.